आपल्या सर्वांना डॉक्टर संपदा मुंडेंचं नाव माहिती असेल। डॉक्टर संपदा मुंडेंचा मृत्यू कसा झाला मी ह्याच्यामध्ये घुसणार नाही, पण डॉक्टर संपदा मुंडेंच्या मृत्यूनंतर काय झालंय आपण समजून घेतलं पाहिजे। डॉक्टर संपदा मुंडेंच्या मृत्यूनंतर एक गोरे नावाचे खासदार खूप अतिशय घाणेरडं वक्तव्य करतात। महिला आयोग जे महिलांच्या सुरक्षेसाठी उभं राहिलं पाहिजे ते महिला आयोग घेऊन डॉक्टर संपदा मुंडेंचं कॅरेक्टर असॅसिनेशन करतात, त्यांच्या कॅरेक्टरवरती प्रश्न निर्माण करतात। डॉक्टर संपदा मुंडेंचे चॅट, त्यांच्याबद्दल गोपनीय माहिती आणि त्यांची व्यक्तिगत माहिती ही अख्ख्या राज्यासमोर कशी बाहेर येते हा माझा महिला आयोगाला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला जे गोरे घाणेरडं वक्तव्य करतात त्यांचं पाठराखण करायला बरोबर देवेंद्र फडणवीस समोर येतात। तर आपण समजून घ्या की जेव्हा एका बहुजन समाजातली महिला पुढे येऊन शिकते, सवरते, डॉक्टर होऊन पुढे येते, मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायला लागते आणि तिकडच्या प्रस्थापितांच्या बळजबरीपणाला, तिकडच्या प्रस्थापितांच्या दबावाला झुकायला नकार देते, तेव्हा इकडची बीजेपीची व्यवस्था त्या डॉक्टरांचा मर्डर करते आणि त्याच्यानंतर त्या डॉक्टरांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करून त्यांच्या कॅरेक्टरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या व्यक्तीला संपवायचा प्रयत्न करते। हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। आणि ह्या परिस्थितीमध्ये जर डॉक्टर संपदा मुंडेंसाठी कोणी आवाज उचलला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी, अजून कोणी नाही। बाळासाहेब आंबेडकरांनी फलटण मध्ये जाऊन डॉक्टर संपदा मुंडेंच्या घरच्यांना भेट दिली होती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये महिला आयोगावरती मोर्चा काढणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी। उत्कर्षताई रुपवते वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या प्रवक्ता, स्नेहलताई सोनी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष, या दोघांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन महिला आघाडीने महिला आयोगावरती मोर्चा काढला आणि हा एकमेव मोर्चा होता जो संपदा मुंडेंसाठी या महाराष्ट्रामध्ये काढला गेला। आणि दुसऱ्या बाजूला मला एक प्रश्न विचारायचा आहे, देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे जे म्हणतात की बीजेपीचा डीएनए हा ओबीसी। मला गोपीचंद पडळकरांना प्रश्न विचारायचा आहे, मला छगन भुजबळांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला बहुजनांचे नायक म्हणता, पण जेव्हा एका बहुजनांच्या मुलीवरती, एका बहुजन समाजाच्या डॉक्टरवरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा तुम्ही का वेळात लपून बसता, तुम्ही त्यांच्या संरक्षणासाठी का पुढे येत नाही, हे आज इकडच्या जनतेला सांगून ठेवा। भाजप कितीही म्हटलं की त्यांचा डीएनए ओबीसी आहे ते खोटं बोलतायत, हे लक्षात घ्या। भाजपचा डीएनए हा ओबीसी नाही, भाजपचा डीएनए हा मनुवादी आहे, मनुवादी। आणि या मनुवाद्यांना कसं ठेचायचं हे इकडच्या आंबेडकरवाद्यांना बरोबर जमतं। आणि